संतोष नाराज नाही, पण संतोषच्या मागे असलेले कार्यकर्ते नाराज होतात. आमच्या संतोष भाऊला काहीच नाही, आणखीन काहीच नाही. दानता ज्याला देवानं दानत्व दिलंय, पैसा दिलंय, मन दिलंय, आणि ह्याच्या बरोबर त्याला सुंदर असा चेहरा सुद्धा दिलेला आहे. त्याच्या वडिलांनी म्हणले माझ्या संतोषकडे बघा. संतोषकडे बघितली फिल्म स्टारच वाटतंय मला तर. ते एखादी हिरो झक माराव तसा आमचा संतोष आहे. द्रष्ट लागून ये संतोष तुला. वहिनी सविताताई दुसरं लग्न करेल 7:30 ते त्याच्याकडे लक्ष ठेवा. अरे भाळून जातात लोक त्याला बघितलं की. काय भाग्यवान हो बघा तुम्ही. ते विथ द डिफरन्स पार्टी कामात राहा, निष्ठा ठेवा, निष्ठा बदलू नका. भारतीय जनता पक्ष मला माहित आहे फार मोठा पक्ष होत आहे, गर्दी भयंकर होत आहे, म्हणून सामान्य कार्यकर्ते काम करणारे करते जाजवायला आपला काही नंबर लागतो का नाही की म्हणून. आज 26 वर आहात, पण 7 चोक 28 तुमचं पुढल्या बारला झाल्याशिवाय राहणार नाही. तुमचं गणित परफेक्ट बसणार आहे. च्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी आपल्या सर्वांच्या लोकप्रिय मंत्री बाप से बेटा सवयी अशी एक म्हण आहे आपली, तसं बाप से बेटी सवयी. आमच्या दीदी मेघना दीदी, त्यांच्या वडिलाचा माझा सहवास आहे. त्यांना खूप जवळून बघितलंय. त्यांच्यापेक्षा कर्तव्यदक्ष मेघनाताई आहेत. त्यांच्या वडिलाला राग आला तरी चालते, पण खूप मेहनती आहेत ते. असे आमच्या मेघना दीदी, किरणराव पाटील, देवदासराव, मराठवाड्याचे संघटन मंत्री, आमचे नेते माननीय संजयजी कोडगे साहेब, गणेश दादा, देवदासराव राठोड, आमचे भाऊजी, आमच्या प्रेरणाताई. संतोष मुरकुटेचा वाढदिवस आहे, आणि आज तुम्हाला माहिती आहे की आज नागदिवेसारखा सण आहे. आणि आज नागदिवेच्या सणाला दिल्ली अयोध्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी अयोध्याच्या मंदिरावर भगवा ध्वज फडकावला. तो एक पवित्र दिवस आहे. अशा पवित्र दिवशी आमच्या संतोषचाच वाढदिवस आहे. आणि संतोष हा भारतीय जनता पक्षात आला. मागे काही पक्षात होता, पण त्याला चांगली बुद्धी मिळाली, भारतीय जनता पक्षात आला. थोडा वेळ लागते भारतीय जनता पक्षात, थोडं आता देवदासनं सांगितलं तसं वेळ लागतंय, पण विथ द डिफरन्स भारतीय जनता पक्षासारखा दुसरा पक्ष नाही. आणि वेळ जरी लागला तरी कार्यकर्त्याला न्याय देणारा पक्ष म्हणजे त्याचं नाव भारतीय जनता पार्टीच आहे. आपल्याला माहित आहे की नरेंद्र मोदी साहेबांचं जर लहानपण बघितलं तर काय होते ते, तर आज देशाचे प्रधानमंत्री झालेले आहेत. अशा अनेक उदाहरणं आहेत. आणि म्हणून संतोष नाराज नाही, पण संतोषच्या मागे असलेले कार्यकर्ते नाराज होतात. आमच्या संतोष भाऊला काहीच नाही, आणखीन काहीच नाही. मित्र तुम्हाला सांगतोय एक उदाहरण. अमर साबळे नावाचा माझा मित्र होता. किरण पाटलाला माहित आहे. बीडचा प्रभारी होता, मुंडे साहेबाचा शिष्य होता, आणि भयंकर कष्ट करणारा कार्यकर्ता. आणि म्हणून त्याला पक्षानं पुण्यामधून उमेदवारी दिली. आणि ज्या दिवशी फॉर्म काढून त्यानं 25 लाख रुपये खर्च केला, सगळ्या मतदारसंघात फिरला, आणि ज्या दिवशी विड्रॉल आहे 1:30 वाजता प्रदेशातून फोन आला की अमर साबळे तुमची उमेदवारी रद्द झाली आहे, तुम्ही काढून घ्या. आता 3ला फक्त 1 घंटा कमी आहे. तर हा नाराज न होता ताबडतोब गेला, विड्रॉल केला. नाराज न होता दुसऱ्याला ज्याला आरपीआयला जागा सुटेल ते त्याचा प्रचार करत राहिला, कामात राहिला. आणि 6-7 महिने निघून गेले. त्याच्यानंतर रात्री 12 वाजता घरी झोपला होता. त्याच्यात 12:30 वाजता त्याला फोन आला, तुम्ही अमर साबळे का? हो अमर साबळे. तर तुम्हाला उद्या राज्यसभेचा फॉर्म भरायचा आहे. आणि त्यानं बायको जी झोपली होती तिला चिमटेला रात्री. तिनं म्हणली उगं पडा 12 वाजल्यात आता. त्यानं म्हणलं अगं तसं नाही ग, मला फोन आहे कराय का नाही बघतोय मी. कशाचा फोन आहे? तर तुम्हाला उद्या राज्यसभेचा फॉर्म भरायचा आहे. त्याने म्हणली तुम्हाला आमदार कोणी कुत्र करीत नाही, तुम्ही राज्यसभेचं स्वप्न बघता. आणि ते खरं होतं. तो राज्यसभेचा खासदार झाला. अजित गोपछडे विधान परिषदेची उमेदवारी मिळाली किरणराव. आणि आता विड्रॉलच्या वेळेस त्याला बोलून फोन आला की तुमची उमेदवारी कटली, आता तुम्ही काढून घ्या. गपचिप काढून घेतला. आणि त्यालाही रात्री फोन आला, अजित तुला आता राज्यसभेचा फॉर्म भरायचा आहे. तर संतोष तुम्हाला सुद्धा रात्री 12 वाजता फोन येऊ शकते, तुम्ही नाराज होऊ नका.
विथ द डिफरन्स पार्टी कामात राहा, निष्ठा ठेवा, निष्ठा बदलू नका. भारतीय जनता पक्ष मला माहित आहे फार मोठा पक्ष होत आहे, गर्दी भयंकर होत आहे, म्हणून सामान्य कार्यकर्ते, काम करणारे करते जाजो व्हायला आपला काही नंबर लागतो का नाही की म्हणून. काँग्रेसमध्ये कोणी राहायला तयारच नाही. उठले की ते मला माती खाऊ का, मी त्याची आईला नुसती चला भाजपमध्ये. मग आमचे कार्यकर्ते जाजावून चालल्यात दीदी, मला हे जर वर्दळ आमच्याकडे आली तर आम्हाला काही मिळते का नाही की म्हणून. पण आपला भाजप, नरेंद्र मोदी सारखा नेता, देवेंद्र फडणवीस सारखा नेता आपल्या कार्यकर्त्याला न्याय द्यायसाठीच ते बसलेले आहेत. तुम्ही काळजी करू नका. परभणी जिल्हा मला माहित आहे ताई, तुम्हाला माहित नाही, मी मुदगुलकर अनिल होता जिल्हा अध्यक्ष आपला भाजपचा, त्यावेळेस मी प्रभारी होतो. काय होतं त्यावेळेस परभणीमध्ये, फक्त शिवसेना आणि काँग्रेस होती दीदी. भाजप फार दुर्मिळ होता. पण आमचे गणेश दादा म्हणल्याप्रमाणे मुरकोटे संतोष अध्यक्ष झाल्यानंतर यांनी गाव फिरून आपल्याला भारतीय जनता पक्ष परभणीमध्ये आता चांगलंच मेघना दिदीच्या नेतृत्वाखाली आता काम करत आहे. देवेंद्रजींनी पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भाजप पोहोचवलंय. नरेंद्र मोदी देशाच्या कानाकोपऱ्यात भाजप पोहोचवलंय. बिहार सारख्या राज्यात 3/4 आमदार भारतीय जनता पक्षाचे आघाडीचे आले. इतका भाजप आता मोठा झालेला आहे. आणि या भाजपच्या पाठीशी राहावा. कधी ना कधी संतोषचा पांग फिटणार आहे. मी एक उदाहरण सांगून तुम्हाला संपवणार आहे. एक शिक्षक शाळेमध्ये शिकवत होते. विद्यार्थ्याला प्रश्न विचारले 7 चोक किती, आणि ते नाजर ऐकत होते बाहेरून. विद्यार्थी उठला आणि 7 चोक 26 म्हणला. गुरुजी म्हणले शाबास. नाजर म्हणले बिखूब आहात का तुम्ही, ते 7 चोक 26 म्हणते तुम्ही शाबास म्हणता. अहो साहेब, ते परवा 24 वर होता, काल 26 वर आले, उद्या 28 वर येईल. संतोष, मागच्या वेळेस तुम्ही 24 वर होता, आज 26 वर आहात. पण 7 चोक 28 तुमचं पुढल्या बारला झाल्याशिवाय राहणार नाही. तुमचं गणित परफेक्ट बसणार आहे. सविता दीदी, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक यशस्वी महिला असते. पण आपल्या स्टेजवर 3 दीदी बसलेले आहेत. एक मेघना दीदी आहे, त्यांच्या मागे एक यशस्वी पुरुष आहे, आणि म्हणून मेघना दीदी मोठ्या झाल्या. इथं माझ्या डाव्या बाजूला आमच्या वरपुरकर साहेबाच्या प्रेरणात आहेत. त्यांच्या मागे त्यांचे वडील होते, त्या मोठ्या झाल्या. आता सविता ताईच्या मागे त्यांचे मिस्टर थांबले, संतोष मुरकोटे. ज्या सविता ताईंनी संतोषला मोठा केले, त्या सविता ताई आता थांबणार आहेत. त्यांच्या पाठीशी संतोष आहे. आपण सर्वांनी, या स्टेजवर त्यांचे वडील आहेत, वडील भाषण करताना माझं हृदय भरून आलं की एक बाप आपल्या मुलासाठी काय बोलू शकतो. मी अनेक बघितलं की बापाला वृद्धाश्रममध्ये ठेवणारी मुलं बघितलोय मी, पण एक बाप आपल्या मुलाला या परभणीच्या उंच कोण्यावर नेण्यासाठी प्रयत्न करतोय. आमचे त्र्यंबकराव मुरकुटे साहेब, त्यांच्या मातोश्री तिथं बाजूला बसलेले आहेत. त्यांनी असला सुपुत्र संतोषसारखा जन्म दिलेला आहे, ज्याला सगळेच लोक म्हणतात दानता, दानता. ज्याला देवानं दानत्व दिलंय, पैसा दिलंय, मन दिलंय, आणि ह्याच्या बरोबर त्याला सुंदर असा चेहरा सुद्धा दिलेला आहे. त्याच्या वडिलांनी म्हणले माझ्या संतोषकड बघा. संतोषकड बघितली, फिल्म स्टारच वाटतंय मला तर. ते एखादी हिरो झक माराव तसा आमचा संतोष आहे. द्रष्ट लागून संतोष तुला. वहिनी सविताताई, दुसरं लग्न करेल 7.5 ते, त्याच्याकडे लक्ष ठेवा. अरे भाळून जातात लोक त्याला बघितलं की. काय भाग्यवान हो बघा तुम्ही. ते हिरो झक मारो असा आमचा संतोष आहे. तर या संतोषच्या घराला त्याच्या सगळ्या द्रष्ट लागू नये. आणि संतोष, फक्त मी म्हणल्यासारखं कष्ट करा, काम करा. रात्री 12 वाजता तुम्हाला कधी ना फोन येईल आणि तुम्ही आमदार झाल्याशिवाय राहणार नाही. एवढ्या हार्दिक शुभेच्छा देऊन माझा मनोगत संपवतो. जय हिंद, जय भारत. आता जोरदार घोषणा द्या. माझ्या नंतर आमच्या ताई बोलणार आहेत, नाही संजय कोडगे बोलणार आहेत. भारत माता की जोरदार द्या हो, ती बाहेर ऐकू देऊ द्या जरा. भारत माता की वंदे वंदे.